नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी 36 दिवस सरकारला पिटाळून सोडलं. आवाज उठवला, आंदोलन छेडलं. विद्यार्थ्यांच्या जिद्दीपुढे सरकारला झुकावं लागलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी जल्लोषही केला. पण आंदोलन संपल्यानंतर सीजेपीनं आपल्या अकाउंटवरती एक पोस्ट टाकली. अभी तो हमने स्टार्ट किया है. या पोस्टमुळे चर्चा झाली. धर्मेंद्र प्रधानांनंतर पुढचा मंत्री कोण? आणि अशातच पुन्हा एकदा सरकारसमोर नवीन वादळ येऊन ठेपलं. ते म्हणजे E20 विरोधातलं, म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधातलं. पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळलाय, रसना मिसळलाय असं म्हणत ट्रोलिंगला सुरुवातही झाली. आणि यातूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या पार्श्वभूमीवरती E20 जनता पार्टी असं अकाउंटही सुरू झालं. सोशल मीडिया अभियान सुरू झाली आणि त्यामुळे आता नितीन गडकरी गोत्यामध्ये सापडले आणि त्यांच्यासमोर आता मोठं आंदोलनही उभं राहते. एकंदरीतच E20 जनता पार्टी नेमकी कशा पद्धतीनं सुरुवात झाली, हे एकंदरीत प्रकरण काय आहे आणि त्यामुळे नितीन गडकरी कशा अडचणीत सापडलेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जेनझी आंदोलनानंतर सोशल मीडियावरती E20 जनता पार्टी नावाचा नवा डिजिटल अभियान गाजत आहे. याची एकच मागणी आहे, देशातील नागरिकांना E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय मिळावा. रील्समधून, टोमण्यांच्या माध्यमातून, मीम्स आणि प्रश्नाच्या माध्यमातून सुरू झालेलं हे अभियान आता पेट्रोल पंपांपासून सरकारच्या इंधन धोरणापर्यंत मोठी चर्चा सुरू आहे. खरं तर काही दिवसांपासूनच सोशल मीडियावरती E20 मिश्रित पेट्रोलवरती नाराजी व्यक्त करायला सुरुवात झाली. या मिश्रित पेट्रोलमुळे गाडी मायलेज कमी देते, इंजिन खराब होतंय, जुन्या गाड्यांच्या इंजिनवरती नवीन मिश्रित इंधनाचा वाईट परिणाम होत असल्याचा दावा केला जातोय. पेट्रोल टाकीमध्ये मॉइश्चरायझर येतं, म्हणजेच ओलावा येतोय, गाडीच्या मेंटेनन्सचा खर्च वाढतोय असा आरोप होतोय. पेट्रोल टँकला मुंग्या लागल्याचे फोटोज आणि व्हिडिओजही समोर आले. बाजारामध्ये 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी देखील व्यक्त होते. एवढंच नाही, E20 इंधन वापरलं तर विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नसल्याचा दावा देखील केला जातोय. पण एक गोष्ट सांगते की E20 इंधनाचा वापर केल्यास वाहन विमा पॉलिसी पूर्णपणे वैध असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे तो जो काही विम्याचा दावा होता तो खोटा आहे, परंतु बाकीची चर्चा जी आहे ती सोशल मीडियावरती सुरू आहे. आणि यावरूनच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी टार्गेटवर आलेत. कारण गडकरी यांच्या कुटुंबाचे, म्हणजे त्यांच्या मुलाचं साखर कारखाने व इथेनॉल निर्मिती संबंधित व्यवसाय आहे आणि या व्यवसायामुळेच त्यांना या धोरणातून थेट आर्थिक फायदा मिळत असल्याचा आरोप सोशल मीडियावरती सुरू आहे आणि त्यामुळेच हे सगळं अभियान जे आहे ते उभं राहिले. यातूनच E20 विरोधात टॅक्सी युनियननं आक्रमक भूमिका घेतली आणि येत्या 4 ऑगस्टला मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवरती इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती E20 जनता पार्टी नावानं एक सोशल मीडिया अकाउंटही सुरू झालेला आहे आणि या सोशल मीडिया अकाउंटला गेल्या 2 दिवसांमध्ये मोठा प्रतिसादही मिळतोय. यासोबतच टॅक्सी आणि टुरिस्ट युनियननं उभारलेलं आंदोलन, त्यामुळे संपूर्ण बाजूंनी गडकरींना घेरलं जात असल्याचं समोर येते. टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर अँड टूर्स ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी पत्रकार परिषद घेत 4 ऑगस्ट रोजी संसद मार्चची घोषणा केली. या आंदोलनामध्ये देशभरातील ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेले टॅक्सी चालक, टूर ऑपरेटर्स आणि ट्रान्सपोर्टर्स मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये E20 इंधनामुळे वाहन चालकांना अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय. संघटनेनं असाही प्रश्न उपस्थित केला की ग्राहकांकडून पूर्ण किंमत आकारली जात असताना त्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल का दिलं जातं. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यासाठी वाहन उत्पादक, तज्ज्ञ, ग्राहक संघटना आणि वाहन मालक यांचा सहभाग असलेली समितीची स्थापना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. या आंदोलनाद्वारे संघटनेनं काही मागण्या मांडलेल्या आहेत. त्या मागण्या अशा की E20 धोरणाचा फेरआढावा करण्यात यावा, पॅनिक वाहन आणि व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणजेच VLTD प्रणालीची चौकशी केली जावी, 80 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादेचा पुनर्विचार केला जावा. यासोबतच स्क्रॅमेज धोरणामध्ये सुधारणा करण्यात यावी, BSIV डिझेल टुरिस्ट वाहनांवरील निर्बंध शिथिल करणे,
राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्क कमी करणे अशा काही 6 प्रमुख मागण्या ज्या आहेत ते सरकारसमोर ठेवल्या गेल्या आहेत. दरम्यान 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या संसद मार्च पूर्णपणे शांततापूर्व आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचा दावा संघटनेला केलाय. त्यांनी स्पष्ट केलं आहे की ते कोणत्याही सबसिडीची किंवा मोफत इंधनाची किंवा इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल जे आहे ते बंद करण्याची मागणी करत नाहीये. मात्र त्यांना फक्त ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचा अधिकार हवा आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या इंधनावरती स्पष्ट लेबलिंग असावी. वेगवेगळ्या फ्युएल ब्रँडचे फायदे तोटे जाहीर करण्यात यावे. मायलेज, प्रदूषण, इंजिनवरील परिणाम आणि मेंटेनन्स खर्च यावरती स्वतंत्र संशोधन करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावे अशी ही मागणी यातून केली गेली आहे. अशा कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेमुळे किंवा त्यांनी जे आंदोलन उभं केलं त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यापासून प्रेरणा घेत आता E20 जनता पक्षाची ही स्थापना जी आहे ते करण्यात आलेली आहे. समाज माध्यमांवरती तिला वाढता पाठिंबा मिळतोय. ग्राहकांना 100% पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आणि गडकरी यांच्या राजीनाम्याचा मुद्दा या चळवळीच्या माध्यमातून केंद्रस्थानी जो आहे तो येताना समोर येतोय. त्यामुळे मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केंद्र सरकारच्या E20 उपक्रमातून स्वतःला आणि कुटुंबियांना कथित आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट विरोधात उच्च न्यायालयामध्ये धावही घेतल्याचं पाहायला मिळते. गडकरी यांनी या अनुषंगाने दाखल केलेल्या दिवाणी दाव्यानुसार सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आलेल्या पोस्ट, डीपफेक छायाचित्र आणि व्हिडिओ या माध्यमातून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना E20 इथेनॉल मिश्रित उपक्रमातून व्यावसायिक फायदा होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यावरती E20 धोरण हे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे नसून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत येतं. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय किंवा त्यांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा कोणताही सहभाग नाही. रस्ते वाहतूक मंत्री म्हणून ते वाहनांशी संबंधित नियम आणि मानके पाहतात, मात्र इंधन धोरणाचा अधिकार त्यांच्या मंत्रालयाकडे नाही असं गडकरींनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. तर E20 या धोरणाचा मुख्य उद्देश प्रदूषण कमी करणं, परकीय चलन वाचवणं आणि शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवणं हा असल्याचं सरकारकडून याआधी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे गडकरींनी स्पष्ट केलेलं आहे की हे जे काही आरोप होत आहेत ते माझ्याशी संबंधित किंवा माझ्या मंत्रालयाशी संबंधित नाहीये. पण जी E20 पार्टीची चळवळ उभी राहिली आहे त्याला मोठा प्रतिसादही मिळताना पाहायला मिळतोय. E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंट फॉलोअर्स वेगानं वाढताना पाहायला मिळत आहे. ट्विटरवरती सध्या 48,000 फॉलोअर्स आहेत, तर इंस्टाग्रामवरती 4,92,000 फॉलोअर्स या ठिकाणी सोशल मीडिया अकाउंटला त्यांना पाहायला मिळत आहे. याच फॉलोअर्समध्ये 24 तासामध्ये मोठी वाढही करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीनं उभं राहते, सरकार काय भूमिका घेत आहे हे संपूर्ण प्रकरण पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी E20 पेट्रोल म्हणजेच E20 मिश्रित पेट्रोलवरती तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.